चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा। अशा या पवित्र चंदनाला आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। चंदनाचा उपयोग कॉस्मेटिक्स, औषधोपचार तसंच मूर्ती आणि शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो। अशा विविधोपयोगी चंदनाची मागणी देशात खूप मोठ्या प्रमाणावर आहे। याच्या विक्रीतून बऱ्याच प्रमाणात नफा होत असल्यानं तसंच महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे चंदन शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे भारतातील शेतकरी अलीकडील काळात चंदन शेतीकडे प्रामुख्याने वळत आहेत। काही भागात वनविभागाच्या जमिनीवरही चंदनाची लागवड करण्यात येते। शिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी चंदनाची रोपं देखील वनविभागाच्या वतीने पुरवली जातात। शासनाच्या अशा नाविन्यपूर्ण योजनांमुळे भविष्यात मिळणारे भरघोस उत्पन्न आणि एकंदरीतच योजनांचा होणारा लाभ लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील निखिल जाधव यांनी चंदनाची लागवड केली आहे। आम्ही चंदन लागवड केली आहे 11 एकरमध्ये। मग सुरुवातीला आम्हाला MRGSची मदत भेटली, म्हणजे वन विभागाकडून। त्यामध्ये आम्हाला टोटल 10.5 लाखाची मदत भेटली। आम्ही मार्च 2019ला लागण करायची ठरवली। त्यावेळेस 1 बाय 1चा खड्डा काढला। खड्ड्यामध्ये शेणखत भरलं, परत रासायनिक थोडा भेसळ डोस टाकला, माती भरून खड्डा मुजवून घेतला। त्यानंतर एक दिवस पाणी सोडलं। 1 दिवस पाणी सोडून तो परत वापसा पद्धती आल्यानंतर मग रोपांची लागण केली। लागण केल्यानंतर त्याला पहिली ड्रिंचिंग ह्युमिक ॲसिडची दिली। त्यानंतर असं एक 15 दिवसांनी परत 19 घेतलं, परत अजून एक ह्युमिक ॲसिडची घेतली, परत बुरशी येऊ नये वगैरे असं म्हणून एक बुरशीचे स्प्रे घेतले 1, 2, 3। सामान्य शेतीच्या तुलनेत चंदनाची शेती ही थोडी क्लिष्ट असून शास्त्रशुद्ध पद्धतीनं व अधिक काळजीपूर्वक केल्यास चंदन शेतीपासून मिळणारे उत्पन्न निश्चितच लाभदायी ठरते। याचा विचार करून चंदनाची शेती करत असताना त्याची लागवड ही योग्य पद्धतीनं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चंदनाच्या वाढीसाठी लागणारा कालावधी फार मोठा असल्यानं लागवडीपूर्वी मातीचं परीक्षण करणं महत्त्वाचं ठरतं। पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या वाळू मिश्रित लोहयुक्त जमिनीत चंदनाची वाढ अधिक जोमानं होते। चंदनाच्या चांगल्या लागवडीसाठी जमिनीचा सामूळ 6.5 ते 7.5 असणं आवश्यक आहे। चंदनाची लागवड सुरुवातीला लागवड करताना आपल्या महाराष्ट्रात आपण केव्हाही लागवड करू शकतो। फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे। पाणी जर लागून राहिलं तर झाडं म्हणजे रोपं आपले टिकणार नाहीत। जून ते फेब्रुवारीपर्यंत आपण करू शकतो लागवड, म्हणजे चांगल्या प्रकारे रोपांची वाढ होते, मुळ्या वगैरे सेट होते। या झाडांची लागवड करण्यासाठी 10 फूट बाय 10 फूट अंतरावर 1 फूट रुंद, 1 फूट लांब आणि 1 फूट खोल असे खड्डे तयार केले जातात। लागवडीच्या दरम्यान प्रति खड्डा 2 ते 3 किलो चांगले कुजलेले शेणखत, 22 टीन, बुरशीनाशक 10 ग्रॅम, फिप्रोनिल दाणेदार 10 ते 12 ग्रॅम आणि निंबोळी पेंड 50 ग्रॅमनुसार खड्डा भरून त्यानंतर लागवड केली जाते। अशा पद्धतीनं लागवड केल्यास एकरी 400 पर्यंत रोपे लावली जाऊ शकतात। चंदनाची शेती कमी पाण्यावर केली जाते, त्यामुळे चंदनाच्या झाडाला पहिल्या वर्षी आठवड्यातून 1 ते 2 वेळा, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा, चौथ्या वर्षापासून फक्त जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी दिले जाते। पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून किमान 2 वेळा पाणी दिलं जातं। चंदन प्रामुख्याने अर्धपरजीवी वृक्ष आहे। त्याच्या वाढीसाठी इतर वृक्षांची लागवड करावी लागते, ज्यातून लागणारी पोषक तत्व शोषून घेत चंदन वृक्षाच्या वाढीला मदत मिळते। त्यामुळं चंदनाची लागवड करताना होस्ट प्लांट अर्थात यजमान झाडं महत्त्वपूर्ण ठरतात। तेव्हा सुरुवातीच्या काळात 2 झाडांच्या मध्ये साग, कडुलिंब, शेवगा, सीताफळ, बाभूळ, बिलिया डुबिया यापैकी कुठल्याही पिकाचा होस्ट प्लांट म्हणून वापर केला जातो। त्याचप्रमाणे 3 ते 4 वर्षांपर्यंत हरभरा, सोयाबीन, उडीद, भुईमूग किंवा मूग इत्यादी पिकं घेतली जातात। चंदन हे परजीवी झाड आहे।
त्याला स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही. मग त्याला होस्ट प्लांट महत्त्वाचं आहे, कारण हे दुसऱ्याच्या जीवावरती जगणारं झाड आहे. मग त्यासाठी आम्ही एकतर सुरू लावला, परत लिंबाचे लावले. नंतर आपल्याला ह्यातून उत्पन्न पण भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सीताफळाची पण लागवड केली. असे टोटल मिश्र पीक पद्धतीने केलं. चंदनाची लागवड करून शेती योग्य पद्धतीनं केल्यास 8 ते 10 वर्षांनंतर चंदनाच्या झाडांपासून उपयुक्त खोड प्राप्त होतं. पण चांगल्या प्रतीचा गाभा मिळण्याकरता 20 वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. एका झाडामधून आपल्याला एक 10 वर्षानंतर 15 ते 20 किलोपर्यंत गाभा भेटतो. मग त्याचं जर एकरी कॅल्क्युलेशन जर आपण केलं सर्वसाधारणपणे, तर एका झाडातून 15 किलो आपण धरलं आणि रेट जर आपण 8,000 धरला, तर वर्षानुवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी रेट हा वाढत चाललेला आहे. सरासरी जरी पकडलं 8,000 तरी आपल्याला एकरी उत्पन्न एकरामध्ये 450 झाडं बसतात. त्यानुसार आपल्याला एका झाडाचे 1,20,000 म्हणजे कमीत कमी पकडलं तर एका एकरामधून आपल्याला 5 कोटीपर्यंत सर्वसाधारण उत्पन्न आपलं अपेक्षित आहे. आपल्या सुगंध दरवळानं संपूर्ण परिसराला मंत्रमुग्ध करणारं हे चंदन वृक्ष लागवडीस आणि जोपासणेस जरी कठीण वाटत असलं तरी त्याचं संपूर्ण परिपक्व खोड मनाला आनंद देतं. त्याच्यापासून होणारा कोट्यवधींचा लाभ म्हणजे दशकांच्या प्रतीक्षेला मिळालेलं अर्थगंधित उत्तरच.